नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता बरेच जणांचा मला अजून प्रश्न होता, की कन्यापूजन कधी करायचं? आता मी जी माहिती सांगत असतो, ती माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रंथांचा आधार घेऊन सांगत असतो आणि माझं मोठमोठे जे पाठशाळेमध्ये शिकलेले ब्राह्मण आहेत, की ज्यांचा ज्ञानाचा उत्तम भांडार, ज्यांचा अभ्यास झालेला आहे, माझे मोठे-मोठे गुरुजनांशी संपर्क आहे, त्यांच्याशी सल्लामतलब करून मी हे व्हिडिओ बनवत असतो. आता बरेच जण विचारतात, की कन्यापूजन कधी करायचं? तर कन्यापूजन हे नवमीला करायचं असतं आणि नवमी ह्या वेळेस बुधवारी 1 तारखेला आली आहे. त्यामुळे तुम्ही नवमीला कन्यापूजन करा आणि कन्यापूजनेचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. देवी भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये 28 अध्यायामध्ये असं म्हणणं आलेलं आहे, की "कुर्मार्य पूजिता सम्यग् गवन्ति परमेश्वर्यः तासां पूजा फलं देवी प्रीता ददाति नान्यथा." म्हणजे जर कुमारी पूजन केलं तर तुम्हाला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी जे रूप आहे ते कन्याच्या रूपाने तुम्हाला देवी प्राप्त होते, तिचा आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून कन्यापूजन सांगितलं. कन्या कुठल्या पूजन करायच्या? वय वर्ष 2 ते वय वर्ष 10 म्हणजे ह्या 9 जणी आहेत. 9 वर्ष का सांगितले आहेत? तर 9 जणांमध्ये 9 देवी आहेत. एक जी 2 वर्षाची मुलगी असते तिच्यामध्ये कुमारी नावाची देवी असते. 3 वर्षाची मुलगी असते तिने त्रिमूर्ती देवीची पूजा करतो. 4 वर्षाची मुलगी ही कल्याणी असते. 5 वर्षाची मुलगी ही रोहिणी असते. 6 वर्षाची मुलगी ही कनिष्का असते. 7 वर्षाची मुलगी ही चंडिका असते. 8 वर्षाची मुलगी ही शांभवी असते. 9 वर्षाची मुलगी ही दुर्गा असते. 10 वर्षाची मुलगी ही शुभफल असते, सुमंगल असते. म्हणजे अशी 9 देवींची नाव आहेत. मग ह्या 9 दुर्गा ज्या आहेत, ज्या नवरात्रीच्या, त्या 9 मुलींच्या रूपाने असतात. म्हणून 9 मुलींच्या रूपाने तुम्ही ती पूजा करू शकता. ती देवीजवळ देवीजवळ ती पूजा आपली पटकन पोहोचते. देवीचा आशीर्वाद आपल्याला पटकन लाभतो. तिचे फळप्राप्ती होते. आपल्याला भरभरून देवी आशीर्वाद देते. त्यामुळे कन्यापूजन हे तुम्ही अवश्य करा आणि नवमीला करा. कन्यापूजन करा, आरती करा आणि तुम्ही तुमचे गट उठवू शकता. आणि काही जण आता पूजा कशी करायची? तर मुलींना तुम्ही घरी आणा, त्यांना चौरंगावरती बसवा, त्यांचे स्वच्छ पाय धुवा, त्यांच्या पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढा, त्यांना आधी कुंकू लावा, त्यांना एखादं वस्त्र द्या, त्यांना त्यांचा अलंकार द्या, जे शुभ अलंकार असतात, जे आपण नेल पॉलिश असते, मेहंदीचा कोन असतो, शिवनरी असते, रुमाल असते, हे त्यांना सौभाग्याचं दान जे आहे त्यांना दान द्या. त्यांना जेवायला घाला, त्यांना जो पदार्थ आवडेल तो द्या, नंतर पुरणपोळी द्या आणि नंतर त्यांना दक्षिणा द्या आणि त्यांच्या पाया पडा. एवढं लक्षात ठेवा, लहान मुलगी 1 रुपया जर दिली किंवा एखादा छोटासा खाऊ दिला तरी ती खुश होते. म्हणजे की हे देवी, तू छोटी जरी आम्ही पूजा केली मनोभावे तर तू आम्हाला आशीर्वाद द्यावा, ही त्यामागची संकल्पना. आणि मी सांगितल्याप्रमाणे 9 मुलींमध्ये जे आहे, 9 वर्षाच्या मुलींमध्ये ह्या देवींचं रूप असतं. म्हणून तुम्ही शक्यतो नवदुर्गा ज्या 2 वर्षापासून 10 वर्षा मुलीपर्यंत सगळ्यांची पूजा करा आणि ही 1 तारखेला करा. धन्यवाद.